नमस्कार, मी राजेंद्र गुलाबराव घेगडे, राहणार माठ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील एक शेतकरी आहे. पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. शेती करत असताना जो उत्पन्न निघायचं, तर ते उत्पन्न आमचं कायम तोट्यात जायचं. कारण उत्पादित खर्च जास्त व्हायचा आणि आमच्या हातामध्ये जे पीक गेल्याच्या नंतर हे जे पैसे यायचे, तर ते कायम तोट्यातच जायचं. तर आम्ही ही पारंपरिक पद्धत बंद करून थोडं व्यावसायिक दृष्टीने शेती कशी करता येईल याकडे थोडं लक्ष दिलं आणि मग सुरुवात कशी करायची, तर याच्यावरती विचारमंथन चालू झालं. मग आता शेतीला सुरुवातीला पाण्याची गरज आहे. वारेमाप पाणी द्यायचं, उत्पादन कमी निघायचं. मग जास्त पाणी देण्यापेक्षा कमी पाण्यावरती पीक घेऊन सगळ्या खताच्या मात्रा जर त्या पाण्यावरती गेल्या, तर आपलं उत्पन्न नक्कीच वाढेल. याच्यावरती मी आणि आमच्या बंधूंनी दोघांनी विचार करून शेतीला 2010 मध्ये सुरुवात केली आणि आम्ही आमची संपूर्ण प्रताप ॲग्रो फार्मची संपूर्ण शेती ही ड्रीप खाली आणलेली आहे. आणि या ड्रीपचा वापर चालू केल्याच्या नंतर आम्हाला जे रासायनिक वारेमाप आपण खत ज्या शेतीमध्ये टाकत होतो, तर त्या खतामध्ये आम्हाला बरंचसं कमी प्रमाणात टाकावा लागत होतं. कारण ड्रीप वॉटर सोलेबल खतं जे आहेत, तर ते प्रत्येक पाण्याला 2 किलो 3 किलो 4 किलो असे जे त्याचे जे डोसेस आहेत, तर आम्ही ते टाकत गेलो. आणि सुरुवातीच्या काळात आमची जमीन थोडी हलकी असल्या कारणानं तर आम्हाला एक 60 ते 70 टनापर्यंत आम्ही ऊसाचं उत्पन्न घेत गेलेलो आहे. परंतु जसं जसं पुढे दिवस जातील, तर आमच्या अजून बी असं काही लक्षात आलं की आपल्या शेतीचा ॲव्हरेज थोडा कमी व्हायला लागला आहे. मग त्याच्यामध्ये आता काय करावं लागेल, तर आम्ही थोडं सेंद्रिय कर्ब जमिनीचा कसा वाढेल याच्याकडं थोडं लक्ष केंद्रित केलं. मग आमच्या घरीचे जनावराचं जे गोमूत्र निघत होतं, ते गोमूत्र 10% गोमूत्र, जीवामृत, NPK बॅक्टेरिया, NPK जीवाणू आणि गांडूळ खताचं फॉर्म्युआस, त्याच्यामध्ये अवेना मायक्रोन्यूट्रन अशा घटकांचा वापर करत आम्ही आमच्या शेतीचं पुन्हा एक 60 ते 70 टनापर्यंत आम्ही पुन्हा ॲव्हरेज त्या ठिकाणी गाठलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जे पिकाला खतं देतो, त्या खतामध्ये मुख्य NPKचे घटक असतात, ते आपण देतोयच आहे. परंतु दुय्यम घटक जे असतात तर मायक्रोन्यूट्रनचे, तर ते बी पिकाला द्यावं लागतात. तर सध्या बाजारात त्याची किंमत साधारण 300 ते 500 रुपये किलोपर्यंत त्याचा भाव आहे. परंतु यूट्यूबवरती BT गोरे सरांचं लेक्चर ऐकून आम्ही अवेना मायक्रोन्यूट्रनबद्दलची माहिती गोळा केली आणि आम्ही ते अवेना मायक्रोन्यूट्रन कुठं भेटेल याच्या शोधात राहिलो. श्रीगोंदा या ठिकाणी श्री ऑर्गॅनिक या दुकानामध्ये आम्हाला ते अवेना मायक्रोन्यूट्रनचं किट भेटलं आणि आम्ही घरी आणून तर ते किट 500 लिटर एका बॅगमध्ये 500 लिटरमध्ये ते तयार केलं आणि आम्हाला त्याची कॉस्ट 500 लिटरचे 5,000 रुपयापर्यंत सगळं हे झालं. म्हणजे आम्हाला ते 10 रुपये लिटरनी ते पडलं आणि 300 रुपयाचा खर्च 10 रुपयावर जर आणला, तर आम्हाला त्याचा एक विशेष असा आनंद तयार झाला. कारण आमचा उत्पादित खर्च हा कमी होऊन आमचा नफा त्यामध्ये वाढलेला आहे. अवेना न्यूट्रीमिक्स वापरल्याचे जे फायदे आहेत, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. हे जे ऊस आहे, तर ऊसाच्या कांड्यांची जी लांबी आहे, तर ती वाढली गेलेली आहे आणि ही जे ऊसाचं पान आहे, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा तांबेरा वगैरे असं काहीच आलेलं नाही. ऊसाची थोडी जाडी बी वाढलेली आहे आणि विशेषतः आज 1 वर्षाचा कंप्लीट ऊस झालेला आहे, परंतु पानातलं जे हरितद्रव्य म्हणजे हिरवेपणा जे आहे, तर आज बी तो कायमस्वरूपी टिकून आहे. आणि या ठिकाणी आपण तुम्हाला ऊसाच्या कांड्यांची संख्या जर म्हणलं, तर 32 ते 35 कांड्यावरती ऊस गेलेला आहे. आपण तो या ठिकाणी प्रत्यक्षात पाहू शकतो. अवेना न्यूट्रीमिक्सच्या सततच्या वापरामुळे आमचे ऊसामध्ये जे होणारे फुटवे आहेत, तर त्या फुटव्याची संख्या वाढलेली आहे आणि अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी शेती करत आहे. जाता जाता सर्व शेतकरी बांधवांना आम्ही एक सूचना देऊ इच्छितो की आपण वारेमाप पाण्यावरती शेती करण्यापेक्षा शेती आपली ठिबक खाली, ड्रीप खाली शेती आणा आणि शेती आणल्याच्या नंतर तुम्हाला रासायनिक खताचं जे आपण भरपूर अशा प्रमाणात खतं टाकत होतो आणून, ती
खतं टाकलेली खतं पूर्णतः ऊसासारख्या पिकाला किंवा कोणत्याही साईडच्या पिकाला तर ते पूर्णपणे जात नव्हतं, परंतु आता ठिबकच्या माध्यमातून ती खतं मुळीच्या कार्यक्षेत्रामध्येच भेटतात आणि ते भेटल्याच्या नंतर आपलं नक्कीच ॲव्हरेज टनेज हे वाढलं जातं. आणि या पद्धतीनं जर उत्पादित खर्च कमी करून आपला शेतीचा नफा प्रत्येक शेतकऱ्याने वाढवावा हीच मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करीत आहे. नमस्कार.